मुख्यमंत्र्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण मतदारसंघावर ठाकरेंनी लक्ष केंद्रित केलं। त्याच अनुषंगाने उद्धव ठाकरेंनी शनिवारी कल्याण डोंबिवली दौरा सुद्धा केला। पण आता याच दौऱ्यामुळे महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालेलं आहे। शिवसेनेचा खरा भगवा लोकसभेवरती फडकणार। उद्धव ठाकरेंनी पण लढा इकडे आणि आदित्य ठाकरेंनी पण लढा आणि कल्याणमधून लढायचं का कोपरीमधून लढायचं, कोणी आलटून पालटून, ते पण तुम्ही विचार करा। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या कल्याण डोंबिवली दौऱ्यावरून रंगलेला हा कलगीतुरा। शनिवारी उद्धव ठाकरेंनी कल्याण डोंबिवली परिसरात भेटीगाठी, भाषणांचा धडाका लावला। 7 तासांच्या या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी कल्याणचा परिसर पिंजून काढला। यावेळी त्यांनी गद्दारांना धडा शिकवण्याचं आवाहन कल्याण डोंबिवली मतदारसंघातील शिवसैनिकांना केलं आणि शिंदे पिता पुत्रावर जोरदार हल्लाबोल केला। कल्याण लोकसभा मतदारसंघावरती विशेष जबाबदारी आहे। पाताळात लढायचा आणि असं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे की या शिवरायाच्या पवित्र महाराष्ट्रामध्ये गद्दार जे आहेत ते नुसते गद्दार नाही, तर शिवरायाच्या भव्याशी गद्दारी करणारे, शिवरायाच्या भव्याला गद्दारीचा कलंक लावणारे पुन्हा पुढच्या पिढ्यांमध्ये जन्माला येता कामा नये। उद्धव ठाकरेंचा हा दौरा संपताच कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे माध्यमांसमोर आले। त्यांनी ठाकरेंच्या या दौऱ्यावर टीका करत ठाकरे पिता पुत्रांना थेट कल्याणमधून लढण्याचं आव्हान दिलं, तर संजय शिरसाटांनीही ठाकरेंच्या दौऱ्यावर टीका केली। उद्धव ठाकरेंनी पण लढा इकडे आणि आदित्य ठाकरेंनी पण लढा आणि कल्याणमधून लढायचं का कोपरीमधून लढायचं, कोणी आलटून पालटून, ते पण तुम्ही विचार करा। त्याच्यासाठी देखील आम्ही लोक तयार आहोत। उगाच त्या ठिकाणी बोलत राहायचं, इकडून लढा तिकडून लढा तिकडून लढा। तर मी आज बोलतो या लोकांना, दोघांपैकी कोणाला इकडे कल्याण लोकसभेमधून लढायचं ते त्यांनी या ठिकाणी लढा आणि जिंकून दाखवा। निवडणुकीच्या काळामध्ये अनेक मतदारसंघामध्ये अनेक इच्छुक कार्यकर्ते हे आपलं मत मांडत राहावं, त्याबद्दल विरोध नाही। परंतु आता 22 तारखेनंतर जी महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे, त्या बैठकीमध्ये कोणते मतदारसंघ कोणाला गेलेत त्याचा निर्णय होईल आणि तो निर्णय झाल्यानंतर त्या मतदारसंघातला असलेला प्रत्येक कार्यकर्ता मोदींना पंतप्रधान बनवायचा या ईर्षेपोटी प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल। त्यावेळेला कोणताही वाद होणार नाही। श्रीकांत शिंदेंच्या या आव्हानावर पलटवार करत ठाकरे गटानं लवकरच कल्याणमधील उमेदवार जाहीर करण्याची घोषणा केली। कल्याण हा शिवसेनेचाच आहे, लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच राहील, खऱ्या शिवसेनेचा, डुप्लिकेट नाही। हे काल पुन्हा एकदा स्पष्ट झालं आणि कल्याणची बांधणी होत आलेली आहे पूर्णपणे आणि लवकरच कल्याण लोकसभेचा उमेदवार कोण हे सुद्धा जाहीर केलं जाईल उद्धवजीकडून। खरे तर कल्याणमधील संघर्ष हा शिंदे आणि ठाकरेंमध्ये सुरू आहे, पण या वादात आता भाजपनंही उडी घेतल्याचं बघायला मिळालं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आलेत। त्यातच ठाकरे गटानं थेट शिंदेंची कोंडी करण्याकरता मिशन कल्याण आखल्याचं दिसतंय। आतापर्यंत शिंदेंनी अनेकदा ठाकरेंना हादरे दिलेत, पक्ष असो, पक्षचिन्ह असो किंवा मग आता पक्षप्रमुख पद, सारं काही शिंदेंनी हिसकावलंय। त्यामुळे आता ठाकरे खरंच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या कल्याण मतदारसंघात त्यांच्या सुपुत्रांना हादरा देण्यात यशस्वी होतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।